आम्ही गरीब, तुम्ही श्रीमंत. तुम्ही लोकांसोबत बोलून त्यांची लायकी सांगता, आम्ही लोकांना बघून त्यांची लायकी सांगतो. जय शिवराय भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावनो, आपला आता जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप सिंपल झालेला आहे. तुम्ही आपल्या सुरुवातीला डेमो व्हिडिओ बघितलेलाच आहे, कारण एका भाऊची खूपच रिक्वेस्ट येत होती या गाण्यावर की व्हिडिओ कर, कारण हा जे काही डायलॉग्स आहेत याच्यावर व्हिडिओ त्याला पाहिजे होता. त्यासाठी फायनली आज आपण ते व्हिडिओ घेऊन आलेला आहे. हा जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप सोपा आणि 1-2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा. व्हिडिओला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर खाली कुठं सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भावनो, व्हिडिओमध्ये वापरलेलं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेटून जाईल किंवा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर भावनो, तुमचा जरा सुद्धा न वेळ घालता आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओला आपण इथं चालू करूया. तर भावना, आपण हा जे काही व्हिडिओ आहे अलाइट मोशन ॲपमध्ये बनवलेला आहे. अलाइट मोशन ॲपची लिंक जे काय ते कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. ते कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. तर अलाइट मोशन ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फक्त प्रोजेक्ट्समध्ये जाऊन हे जे काही 2 बीटमार्क आणि शेक इफेक्टचे प्रोजेक्ट आहे ते तिथे तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे. हे दोन्ही जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेटून जातील. त्यासाठी आपल्या ऑफिशियल वेबसाईटला नक्की भेट द्या किंवा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं भावना, आपलं जे काही बीटमार्क प्रोजेक्ट आहे ती तो ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता बीटमार्क प्रोजेक्ट आपला खरंच आजचा व्हिडिओ खरंच खूप सिंपल झालेला आहे. फक्त तुम्हाला आपल्या प्रोजेक्ट इथे चालू करून प्लसचं जे काही ऑप्शन आहे त्यामध्ये जाऊन इमेजेस आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे एक ॲटिट्यूडवाला जे काही मी तुम्हाला लिरिक्सवाला एक व्हिडिओ दिलेला आहे, एक 8 सेकंदाचा व्हिडिओ असेल ते 0.8 सेकंदाचा, तर ती इथे तुम्हाला लावून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे हा ते व्हिडिओ आहे. हा फक्त तुम्हाला व्हिडिओ इथे लावून घ्यायचा आहे. या मार्कवर यायचं आहे, या बीट मार्कवर म्हणजे 8.07च्या, आणि इथं आल्याच्यानंतर तुम्हाला प्लसमध्ये जाऊन इमेजेस आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जे आपण व्हिडिओ म्हणजे जे आपण फोटोवर हा व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो इथे तुम्हाला लावून घ्यायचा आहे. तर आपण काय करूया, आता जे काही व्हिडिओ ते विजय देवरकोंडावर करूया. तर त्यासाठी ते फोटो आपण इथे लावून घेऊन या फोटोची जी काही ड्युरेशन आहे ते 15.02 म्हणजे आपली जे काही एंडची बीट मार्क आहे त्या ठिकाणी जाऊन इथपर्यंत ते वाढून घेऊया आणि पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्या फोटोला थोडी तसं झूम करूया. थोडं किंचित तुम्हाला आपल्या फोटोला इथं झूम करायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन आपल्या जे काही शेक इफेक्टमध्ये जाऊन आपला हा जे काही शेक इफेक्ट आहे बघू शकता अशा प्रकारे काय ते शेक इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचा आणि पुन्हा बॅक येऊन पुन्हा आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन हा जे काही फोटो लावला आपण त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट असते ते पेस्ट करून टाकायचा आहे. तर बघू शकता आपण जर तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवला तर काय आपला व्हिडिओ जे काय ते काय अशा प्रकारे दिसून येईल. तर हा जे काही व्हिडिओ बनवतो ते आपल्या इथं जवळपास रेडी झालेला आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, बॅक येऊन आपली ही जी काही पहिली बीटमार्क आहे 8.07 सेकंदाची त्या ठिकाणी येऊन आपल्याला इथं काय करायचं आहे, आपल्याला इथे शॅडो लावून टाकायची आहे. ब्लॅक शॅडोची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर तिथे लावून टाका. ब्लॅक शॅडोची लिंक म्हणजे जे काही ड्युरेशन आहे ते 15.02 पर्यंत तिथे वाढवून टाका आणि पुन्हा 8 सेकंदावर येऊन 8 सेकंदावर तुमचं जे काही एक इमोजी मी तुम्हाला दिलेली आहे ही इमोजी तुम्हाला इथे फक्त लावून घेऊन मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन छोटी करायची आपल्या इमोजीला आणि 1 नंबरचं जे काही ऑप्शन आहे त्यामध्ये जाऊन आपल्या इमोजीला इथं असं ॲडजस्ट करून इमोजीची ड्युरेशन जे काही 15.02 पर्यंत इथं वाढवून टाकायची. तर अशा प्रकारे भावना आपला हा वाला व्हिडिओ तर रेडी होऊन जाईल. तर एकदा तुम्हाला सुरुवातीला जाऊन एक काय काम करायला लागेल, आपल्या जे काही व्हिडिओला आपला लोगो इथे लावा लागेल. लोगो जर तुम्हाला करता येत नसेल तर लोगो कसा करायचा त्याची लिंक, त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ते व्हिडिओ बघून तुम्ही अशा प्रकारचे लोगो करू शकता. तर हा लोगो तुम्हाला फक्त इथे लावून घ्यायचा आणि मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन लोगोला तुम्हाला तिथे छोटं करायचं आणि 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन लोगोला तुम्हाला इथे ॲडजस्ट करून टाकायचं आहे. भावना लोगो इथे ॲडजस्ट झाल्यानंतर बॅक येऊन एकदम शेवटच्या बीटमार्कला जाऊन शेवटची जे काही बीटमार्क आहे त्या ठिकाणपर्यंत आपल्याला याची ड्युरेशन वाढवायची आणि अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे. तर आपण काय करूया, आपला लोगो दिसण्यासाठी आपण आपल्या व्हिडिओचं जे काही इथे ठेवून टाकूया आणि जी काही ब्लेंडिंग आहे ती इथं आपण करूया कॉन्स्ट्रॅक्टमध्ये जाऊन ओव्हरलेमध्ये इथं करून टाकूया. आपण आपलं जे काही लोगो आहे तिथं वरच्या साईडला ठेवूया, कारण वरच्या साईडला आपला फोटो या ठिकाणी आपण असं इथं लोगो ठेवून टाकूया म्हणजे आपलं लोगो जे काय ते आपल्या इथं दिसून येईल. तर अशा प्रकारे भावना आपला हा वाला व्हिडिओ ते रेडी झालेला आहे. तर वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून आपला हा वाला व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला पहिल्यांदा असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे ट्रेंडिंगमधले व्हिडिओ एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेत घेऊन येत असतो. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.